मंडळी, आजची आपली रेसिपी रवा डोसा। हा पदार्थ खूप झटपट बनतो, तर चला रेसिपी बघू। अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्यात अगोदर 2 वाटी तांदळाचा पीठ, 1 वाटी रवा, बारीक रवा, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, हे सगळं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्या वाटीने 8 वाटी पाणी घालायचं। थोडं थोडं पाणी घालत हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अगदी थोडं थोडं घालायचं। मला साधारण 8 वाटी पाणी लागलेलं आहे। पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। पातळसं असं बॅटर तयार करून घ्यायचं। जे ताक असतं ना त्याप्रमाणे व्हायला पाहिजे, गासाप्रमाणे पातळ ताकासारखं पातळ व्हायला पाहिजे हे बॅटर। एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं। त्यानंतर चटणी करूयात। मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 2-4 चमचे खोबरं घेतलेले ओलं, 4 हिरवी मिरची घेतलेले आहे, 1 इंच अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं। थोडंसं मीठ घालायचं, अशाप्रमाणे मिक्सरमधनं काढून घ्यायचं। एक चटणी तयार झालेली आहे। आता दुसरी चटणी करूयात। गॅस चालू करून कढई ठेवायची। अगदी 2 चमचे तेल घालायचं। तेल घातल्यानंतर 2 ते 3 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, थोडंसं परतून घ्यायचं ह्याला। 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घेतलेला आहे, 1 कांदा मीडियम साईजचा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आता ह्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। दोन मिरच्या बेडगी मिरची घेतलेली आहे, हे खूप जास्त तिखट नसतात। लाल मिरच्या पण चालतील ह्याला। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। आता हे सगळं मिक्स करायचं, थोडासा वेळ परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये 2 बोटकं चिंच घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं। मिक्सरनं काढून घ्यायचं, अशाप्रमाणे बारीकसं काढून घ्यायचं हे। आता दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। आता ह्याला तडका देऊयात। तडक्याला जिरे, मोहरीचं आणि सुकी मिरचीचं तडका दिलेला आहे। डोस्याबरोबर हे खूप छान लागतं चटणी। तुम्ही नक्की करून बघा, कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। जे डोस्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर घालायची, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेलं आहे। 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे, बारीक काप करून घ्यायचे, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेलं आहे, हे घालायचं याच्यामध्ये। हे कांद्यामुळं ना रव्याच्या डोस्याला खूप छान टेस्ट येतो, खूप चांगलं चव येतं। चवीनुसार मीठ घालायचं। हे झटपट बनतो रवा डोसा। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशाप्रमाणे व्हायला पाहिजे, खूप पातळ। जितका पातळ राहील तितका पातळ डोसा खूप छान कुरकुरीत असं होतं। गॅस चालू करून तवा ठेवायचा। तवा तापून द्यायचा, चांगलं गरम व्हायला पाहिजे। तवा गरम झाल्यानंतर कांद्याचा अर्धा भाग करून घ्यायचा
कांद्यांनी तव्याला तेल लावून घ्यायचं. त्यामुळे ना डोस्याला ना खूप छान टेस्ट येतं आणि चव खूप चांगली लागते कांद्यामुळं. तुम्ही नक्की करून बघा. कांद्याने तेल लावून घ्यायचं तव्याला. तेल लावणं झाल्यानंतर बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर पळीनं किंवा वाटीनं तव्यावरती घालायचं. अशा प्रमाणे घालायचं तव्यावरती. हे बॅटर पातळ राहायला पाहिजे. आता हे घातल्यानंतर 1-2 चमचे तेल सोडायचं साईडनं. बारीक गॅस करून ठेवायचा थोडा वेळ, साधारण 1 मिनिट असं. मग असं कुरकुरीतपणा होतं डोसा. झालेला आहे डोसा. अशाच प्रमाणे कांद्याने तेल लावून घ्यायचं तव्याला आणि प्रत्येक वेळेस बॅटरला सगळं मिक्स करून घेऊनच घालायचं. रवा खाली बसतो आणि कांदा वरतीच राहतं, त्यामुळं मिक्स करूनच घालायचं प्रत्येक वेळेस. अशाच पद्धतीने घालून घ्यायचे सगळे डोसे. हे सगळं घातल्यानंतर कढईने अगदी एक चमचा असं तेल घालायचं, सोडायचं. खरपूस असं भाजून घ्यायचं. दुसरा डोसा पण रेडी झालेला आहे. खुसखुशीत असं कुरकुर असं डोसा होतो. प्रत्येक लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा हा डोसा आहे आणि झटपट होणारा डोसा आहे. बघा हे किती छान जाळी बांधलेली आहे आणि किती मस्त झालेला आहे डोसा. रेडी झालेला आहे रवा डोसा. तुम्ही नक्की करून बघा आणि कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. हे दोन्ही चटणीसोबत खूप छान लागतं. तर मग कशी वाटली आजची रेसिपी? करून बघा. आवडली तर शेअर करा. तर मग खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.